नमस्कार, जय महाराष्ट्र। तालुक्यात पारा 44 अंशावर पोहोचल्याने उपयोजना प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष उभारण्याची गरज। तालुक्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाच्या झळा वाढल्या असून कमाल तापमान 44 अंशावर गेले आहे, तरी पुढील 2 महिने पारा अधिक वाढणार आहे। त्यामुळे आरोग्य विभाग काय उपाययोजना करतील यासाठी यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे। प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापना करून तेथे पुरेसे औषध साठा ठेवण्याची व्यवस्था करावी। जिल्हा सामान्य रुग्णालयात ही विशेष कक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे। तसेच आरोग्य विभागाने प्रत्येक PSCत उष्माघाताचा कक्ष सज्ज करावा, जेणेकरून तत्काळ उपचार होता येईल। दरवर्षी एप्रिल ते जूनमध्ये उष्माघाताचा पराभव होतो। तालुक्यात कमाल तापमान 44 अंशावर गेले तरी उन्हापासून दूर राहणे हे असे आवाहन AP न्यूज महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करीत आहोत। उन्हापासून बचावाच्या सूचना: दर तासाला 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यावे, लिंबू सरबत, फळाचा ताजा रस तसेच सरबत, ताक, लस्सी असे द्रव्य पदार्थ घ्यावेत। आरामही करावा। सलसर पातळ फिकट पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत। त्यात गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरू नये। बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री अथवा सनकोट सोबत हवा। बाहेर जावे लागेलच तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी, असे आरोग्य विभाग स्पष्ट केले आहे। उष्माघाती प्रमुख लक्षणे: मळमळ, उलटी, ताप, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी यासारख्या तक्रारी सुरू होताच नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी। मुले व ज्येष्ठ विशेष काळजी घ्यावी। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे।